परी आहे ना ती पॅलेस मध्ये राहायला येणार आहे आणि तिची आई सोबत नसेल, त्यामुळे तिची काळजी घेणं, तिला काय हवं नको ते पाहणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे बरं का. तिला पॅलेस मध्ये काही कमी पडायला नको आहे. म्हणजे तिने जर काही मागितलं, तिला जर काही हवं असेल आणि आम्ही जर कुणी आसपास नसलो तर तुम्ही पिकूचूची ऑर्डर फॉलो करता की नाही, तशीच तिची ऑर्डर फॉलो करायची. हा काय चाललंय? नाही नाही अगं, आपली परी येणार आहे ना तर त्यांना सूचना देत होतो. गुड. सरांनी आता तुम्हाला जे जे सांगितलंय त्यातली एकही गोष्ट फॉलो करायची नाही, आलं लक्षात? तुमच्यापैकी कोणीही मला एकही गोष्ट फॉलो करताना दिसलं तर त्या क्षणी तुमची नोकरी जाईल. राहील लक्षात? अगं पण काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? आय एम सॉरी सॉरी, तुम्हाला खरंच दुसरे काही कामधंदे नाहीये. पण म्हणून येणाऱ्या मुलीची बडदास्त कशी ठेवायची हे इकडच्या नोकऱ्यांना शिकवताय? काय चाललंय तुमचं? इतके का वाहवत जात आहे? चाळीतल्या छोट्याशा जागेतून आपल्या घरात येते ती, पॅलेस मध्ये. हे आपले नोकर आहेत ना, तेही तिच्यापेक्षा मोठ्या जागेत राहतात. अगं पण नो एक्सप्लेनेशन नीडेड. तिला काही घरचं समजायचं कारणच नाहीये. गरीब लोक आहेत ती, त्यांना त्यांच्या स्टेटस प्रमाणेच वागवलं पाहिजे. त्या भिकारड्यांना आपलं म्हणायला झालं आणि मग कधी हे घर तुम्हाला सोडावं लागेल ना, तुमचं तुम्हालाही कळणार नाही. सिम्मी अगं, मला काय हे घर सोडावं लागेल? परी इथे राहायला येणार आहे आणि नेहा तिच्यासोबत नाहीये, म्हणून तिची काळजी घ्यायला हवी एवढंच त्यांना सांगत होतो. कशाला? कशाला? आपलं लग्न झाल्यापासून पाहते मी, तुम्ही कधी कोणाची एवढी काळजी घेतली? दिलात का मान मला एवढा? बाय द वे, पिकूचू नावाचा मुलगा आहे आपल्याला, लक्षात आहे? मग नोकरांना सांगितलंय कधी त्याची काळजी घ्यायला? त्यात काय सांगायचंय, त्याची काळजी घेतातच ते घेणारच, कारण ते त्यांचं काम आहे. कारण पिकूचूचा बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? गॉड गॉड, तुम्ही ना शिका, तुमच्या पुतण्याकडून जरा शिका. यश, शिका जरा त्याच्याकडून. अजून लग्न नाही झाले तर नेहासाठी किती करतोय तो? अरे स्वतःच नाही, अख्ख्या घराला कामाला लावलंय त्याने. तिच्या घरी जाऊन तिची समजूत काय काढायची? भिकारड्या म्हाताऱ्याला इथे आणून पॅलेसमध्ये काय ठेवायचं? आणि आता तर काय लंडनमध्ये ट्रेनिंग सेशन म्हणे. लग्न नाही झालं तर ही गत आहे, लग्न झाल्यावर तर कुत्रा हाल खाणार नाहीये आपला, लक्षात ठेवा. सिम्मी अगं, आपल्याला काही कमी आहे का? आणि तू असं का बोलतेस, असं घाबरून? सिम्मी कोणालाही घाबरत नाही, हा लक्षात ठेवायचं. यश मला आई म्हणतो आणि त्या नेहाला तर मी काडीची किंमत देत नाही. मला अजून ना नीटचं कोणीच ओळखलं नाहीये. सिम्मी आवळा देऊन कोहळा काढण्यात हुशार आहे, पण हे अजून कोणाला नीट माहित नाहीये. कोणाला काय माहित नाहीये? यश, यश तू काय झालं? तुम्ही एवढे गोंधळलेले का? अरे हे किती गोंधळलेले असतात तुला माहितीये ना यश. म्हणजे आपल्या डायनिंग टेबलवर 2 भाज्या असतील ना, तर त्यातले कुठली आधी खाऊ ह्या विचाराने पण हे किती गोंधळलेले असतात. आता तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हणजे कोणाला काय माहित नाहीये? अरे माझ्या मैत्रिणी, ते व्हिडिओचं प्रकरण झालं नाही का बंडू काकांचं, त्याबद्दल माफी मागायला फोन केला तर त्यांनी मला आता इतक्या उशिरा. मी त्यांना म्हटलं की नो वे, आता तुमच्या सॉरीची काही गरजच नाही मला. कारण जे झालं ते इतकं, इट वॉज सो बॅड की त्याच्याबद्दल तुम्हाला माफी मिळणारच नाही. इट इज अनएक्सेप्टेबल. अरे आपलं कल्चर काय आहे, त्यांचं कल्चर काय? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ह्या पुढे मला फोन करायचा नाही आणि या घरात पाऊल ठेवलं तर हकलून देईन. त्यांना सिमीचा राग माहित नाहीये हे मी यांना सांगत होते. परी डार्लिंग, आईला सोडून आली? हो. तिची आठवण येते? हो. मग आता परी डार्लिंग या पॅलेस मध्ये राहणार आहे ना आमच्या बरोबर?
यश, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू नेहाला कंपल्सरी ऑफ दिलास. तिला खरंच खूप बरं वाटेल. आणि या परी डार्लिंगला इथे राहायला घेऊन आला. सो नाईस ऑफ यू. थँक्यू. हे परी, माय गुड गर्ल. काय हा यश त्या भिक्कारड्या चाळीत जातो, सारखा या मुलीला घेऊन इथे येतो. एकदा येऊ दे रे सगळं हातात. नाही तिघांना हकलून दिलं ना तर नावाची सिम्मी नाही. आई, 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 आई तर लंडनला गेली आहे ना. फ्रेंड, फ्रेंड. ते आहे नारळ. मला पाणी आहे ना त्याच्यात. हा बोल यश. अरे समीर ऐक ना, आज त्या दुबईच्या क्लायंट्स बरोबर मीटिंग आहे आपली. खूप इम्पॉर्टंट आहे यार. वी हॅव टू क्रॅक दिस डील. होणार होणार होणार, काही काळजी करू नको. ऑल द बेस्ट. होईल होईल, ऑल द बेस्ट. म्हणजे अरे तू ती मीटिंग अटेंड कर हे सांगायला तुला फोन केलाय मी. ब्रो, वी हॅव टू क्रॅक दिस डील यार. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू हँडल दिस. मी हो, अरे परी उठेल आता कधी, आणि ती उठल्यावर मी तिच्या बरोबर असणं गरजेचं आहे ना, म्हणून तुला सांगतोय. तू आहेस कुठे, घरी की ऑफिसला? अरे नाही ब्रो, मी इकडे ते शेफालीच्या आईला भेटायला आलोय. उसमें का वो पानी निकालो ना नारियल में का. क्या? अरे क्या क्या क्या, पानी निकालो नारियल में का. अरे ब्रो, काय झालं माहिती का, मी शेफालीला म्हणलं होतं ना, तू इथे नसताना मी तुझ्या आईची काळजी घेईन, त्यांना भेटेन, विचारपूस करीन. मग त्यांना भेटायला मी इकडे आलोय, तिच्या आईच्या घरी. अरे यार, उसमें का पानी निकालो ना यार, नारियल में का. अरे सर, नारियल नहीं चाहिए था तो पहले बोलना चाहिए था ना. अरे कौन बोला आपको नहीं चाहिए, मेरे को चाहिए यार. तो पियो ना. अरे इतना आग्रह करने को मैं तुम्हारा जावा ही है क्या. उसमें का पानी निकालो यार, उसमें ये भरना है कोल्ड कॉफी, पानी निकालो. हॅलो. अरे काय झालं माहिती का, मी इकडे लॅपटॉप पण नाही कॅरी केलाय रे यश. म्हणजे आणि त्यांच्या घरात काही अशी वेगळी खोली नाही ना की मी तिथून मीटिंग किंवा कॉन्फरन्स अटेंड करेन. कळलं का तुला. निकालो ना यार जल्दी पाणी. हा नाही, ठीक आहे समीर, आय अंडरस्टँड. तू करून घेते, मी बघतो काय करायचं. हाँ थैंक यू ब्रो, थैंक यू. या बाय बाय. अरे क्या तुम यार. अरे ते इधर लाओ. ये पागल आदमी यार तुम सच में. ये पानी निकालने का इसमें ये अब आएगा मजा जिंदगी का. मलाच मीटिंग अटेंड करावी लागणार आहे. निदान मीटिंग संपेपर्यंत तरी परी उठू नये. फ्रेंड, 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 आजोबा, आजोबा, फ्रेंड. गुड मॉर्निंग. फ्रेंड. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डिड यू स्लीप वेल? गुड गर्ल. परी, तू इथेच होय? कधी उठली कळलंच नाही. So today we are here for the most ambitious project, a dream project which involves a lot of money and dedication, of course. बरी, मी काय म्हणतो, मी 5 मिनिटात ही मीटिंग संपवतो है ना,
आणि मग त्यानंतर आपण खूप धमाल करूया. ओके? तू फक्त गुड मॉर्निंगच म्हणायला आले होते. Mr. Chowdhury, Yeah. in case you are busy, you can join later. I'm really very sorry. Just give me a moment, please. ये परी, आपण ब्रश करूयात, तोंड धुऊयात आणि मस्त फ्रेश होऊयात. Yeah. Good girl. Go. Cute voice. Who was she? She's my little fairy. Yeah. That's the one. My little fairy, my friend, my daughter. Hey, good morning. गुड मॉर्निंग. You are cutie pie. हे हाय. हाय. Okay, you go get ready. पण नंतर भेटू. आणि फ्रेंड लवकर मीटिंग संपव हा, नाहीतर मला बोर होतो. Yes. तिच्या देखत तर मार म्हणाला होता, तुझ्या आईची मी काळजी घेईन म्हणून. हा, आणि आत्ता उगवलास. पण तुम्ही म्हणाला होतात ना तिच्या समोर तुमची काळजी घ्यायला ती रेग्युलर येते म्हणून ती सरस्वती. विद्या विद्या. हा, विद्या विद्या. मग मलाही थोडस काम मागे लागलं म्हणून मला नाही जमलं. पण का हो मावशी, त्या विद्याने पण काय दांडी मारली का? अरे बाबा, दांडी मारली असती तरी बरं झालं असतं. म्हणजे काय? अरे तिच्या हातचा चहा पिऊन बघ. हा, मस्त असतो का? मस्त मस्त आहे, गोड गोड पाणी नुसतं. अरे कसला चहा तो, त्याच्या पुढे बासुंदी सुद्धा फिक्की. माझे शेपुढे असती तर किती सुंदर चहा दिला असता. ती अजिबात मला गोड खाऊ देत नाही. ती बेताची साखर, बेताचं दूध, सुंदर चहा देते. सकाळी ती चहा आणि बिस्किट देते. आणि तिला माहितीये ना, मला आल्याचा चहा आवडतो. ती रोज मला आल्याचा चहा देते. वा. दिवसाचा पहिला चहा असतो ना, तो खरा ठरवतो अख्खा दिवस आपला कसा जाणार आहे. हो, खरंय खरंय. म्हणून सकाळचा पहिला चहा हा फक्कडच असला पाहिजे, एकदम मस्त. अगदी बरोबर, फक्कडच पाहिजे. बरोबर आहे. पण आज बघ ना. हा, कळलं मला. एकदम बासुंदी सारखा गोड चिकटवणारा होता. बरोबर ना? नाही ते काय. ठीक आहे. आज मी करतो. याच्या आधी कधी केलाय का? नाही. मग बसा. बस 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 खाली. सकाळी त्या विद्याने माझ्यावर प्रयोग केला, आता तू नको करू. मला प्रयोगाचा उंदीर व्हायचं नाही. उंदीर कसं काय बनाल? उंदीर केवढूसा असतो माहिती ना तुम्हाला? म्हणजे जाऊ दे ना, म्हणजे प्रयोग वगैरे काही करणार नाही मी. मी काय म्हणजे आता तुम्हाला फक्कड चहा लागतो, मी काय करू मला सांगा ना, तुम्ही सांगा. अरे खालची टपरी आहे ना, शिवाय ते टोकावरचं आपलं हॉटेल, हा, तिथून मागव. मी तिथनं तुमच्यासाठी एकदम कडक फक्कड चहा मागवतो, लगेच मागवतो. हा, सूरज हॉटेल. मी नंदनवन सोसायटी मधून बोलतोय, रूम नंबर 110. इथे 2 कडक चहा पाठवा, एकदम फक्कड. मसाला मसाला मसाला. हा, चहामध्ये असा मस्त मसाला वगैरे घाला बरं का, मस्त कडक मसाला. डोसा मसाला डोसा. हा, तर एक काम करा, 2 कडक फक्कड चहा सांगा आणि त्याच्यासोबत एक मसाला डोसा सांगा. वडा 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 वडा. ते 2 कडक चहा, एक मसाला डोसा आणि एक वडा वरती सांबार, एवढं सांगा. नक्की सांगा. आणि ना टोमॅटो ऑमलेट. नाही, मला नकोय टोमॅटो ऑमलेट. अरे मी खाईन. मी खाईल पण ते कुठे जाईल? ठीक आहे, असू द्या. पण एक काम करा, ऑर्डर थोडीशी वाढली आहे,
2 कडक फक्कड चहा, 1 मसाला डोसा, 1 टोमॅटो ऑमलेट आणि 1 वडा सांबार. हा एवढंच सांगा बस. आणि 1 थालीपीठ पण पाठवायला सांग, लोणी घातलेलं वर. अहो मला नकोय थालीपीठ. अरे तुला नाही, मी खाईन. अरे मी खाईन पण ते कुठे जाईन. मी सांगतो परत, ऑर्डर थोडीशी अजून वाढलेली आहे. 2 कडक फक्कड चहा, 1 मसाला डोसा, 1 वडा सांबार, 1 टोमॅटो ऑमलेट आणि 1 थालीपीठ, त्याच्यावरती असा तांब्याभर लोण्याचा गोळा. बस एवढीच ऑर्डर आहे. एवढीच ना? नाही, हे बघ एक काम कर, ते टोमॅटो ऑमलेट आहे ना ते कॅन्सल कर आणि त्याच्या बदल्यात थालीपीठ मागव. हा थालीपीठाऐवजी टोमॅटो थालीपीठ. काय थालीपीठ टोमॅटो काय बोलताय तुम्ही? तो 1 मिनिट थांबा. टोमॅटो ऑमलेट ऐवजी थालीपीठ करा. हा पुढे काय? तो मेदू वडा आहे ना तो कॅन्सल करून बटाटा वडा पाहिजे, पण सांबार पाहिजे ना त्याच्यावर. मेदू वडा जो आहे ना, मेदू वडा, त्याच्यातला मेदू वडा काढा, बटाटा वडा घाला. बटाटा वडा घाला नाही, 1 मिनिट थांबा हो तुम्ही. मेदू वड्याच्या ऐवजी बटाटा वडा घाला आणि बटाटा वड्यावरती सांबार घाला. हा एवढं बदल करा. आता मला काही 1 सेकंद थांब ना यार. 1 मिनिट थांबता का? मला जरा नीट सांगा तुम्हाला काय हवंय. तू गोंधळतोय माणूस. अरे काहीही मागव, तू मागवशील ते मी खाईन. मी मागवलं ते तुम्ही नक्की खाणार? खाईन की. काय हौस आहे या बाईला. मी एकदा फायनल ऑर्डर सांगतो, तुम्ही नीट लिहून घ्या. ओके, 2 मसाला कडक फक्कड चहा. ओके, त्याच्यानंतर 1 मसाला डोसा, नंतर 1 सांबार वडा. अगो बाई, हा हवा का झोका छान माझ्या वादळाला सांभाळेल. किती ग बाई गोड आहे हा. सांबार फार तिखट नाही ना झालाय? परी खाणार आहे? नाही मॅम, तिखट नाहीये. बघू. मिथिला, हा बहिणी. अरे तू आज चक्क किचन मध्ये काय? विश्वजितने त्याच्या बाटल्या या फ्रीज मध्ये ठेवल्यात का आणि तुला आणायला पाठवलं? नाही, ते परीसाठी नाश्ता घेऊन जायचंय ना. ओ, घरात इतके नोकर असताना तिने तुला कामाला लावलं? अच्छा, म्हणजे तिलाही कळलंय तिची आई या घराची मालकीण होणार आहेत. ग्रेट. अहो नाही हो वहिनी, तिने काहीच नाही सांगितलंय. मी हे स्वतःहून करतेय. अच्छा, शेफ, एक्सक्यूज मी. येस मॅम. म्हणजे तू पार्टी बदललीस तर. इतकी वर्ष माझ्या मागे मागे करत होतीस, आता त्या परीच्या. कारण तुला माहिती आहे आता तिची आई या घराची मालकीण होणार. ग्रेट. मथिला, मानला तुझ्या गद्दारीला, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. इतकी वर्ष तू माझ्या मागे मागे करतेस, यापुढे नेहाच्या मागे मागे करणार आहे. म्हणजे तुझ्या नशिबात मागे राहणंच लिहिलंय. अहो असं काय बोलताय वहिनी? मी नेहमीच तुमच्याच बाजूने आहे. रिअली? प्रूफ कर. सिद्ध कर की तू माझ्याशी गद्दारी करत नाहीयेस आणि माझ्याच बाजूनेच. म्हणजे काय करायचं? हे काय? हे परीसाठी सांबार बनतंय. ओह, वंडरफुल. तिखट घाल. हा, तिखट घाल. हो घाल. हो. अजून. वहिनी शट अप. डवळ. गॅस मोठा कर.
बोलमध्ये भर आता. हो आणते. नेहाला याची खबरबात पोचलीच पाहिजे. इथे परीला तिखट लागेल आणि तिकडे तिचा जीव तळमळेल.